मान्यवर महेंद्र शेठ घरत साहेबांनी सुद्धा अगदी भरभरून स्तुती या 5व्या पर्वाची केली. का करू नये मित्रांनो. अगदी सुपीक काल्पनिक अगदी ज्या डोक्याच्या माध्यमातून अगदी गुरुवारांच्या माध्यमातून प्रत्येक अगदी वर्षाला काही नवीन आणि म्हणूनच अगदी मंडळी पाहिलं तर त्यांनी सांगितलं महेंद्र घरत साहेबांनी की अगदी इंटरनॅशनलच्या लेवलच्या या स्पर्धा आणि खास करून इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये नवे इंडियामध्ये अगदी ज्या पद्धतीने इंटरनॅशनलचे सामने खेळवले जातात ना तसा हा अगदी फार उभारलेला आहे. आणि खास करून आपण पाहिलं तर शीर्षा ऑडिओ आणि खास करून आपण पाहिलं तर अमोल पाटील अप्रतिम अगदी दर्जेदार A1 क्वालिटीचा अगदी हा आयोजन. जाऊया पहिला अगदी वहिला आणि नंतरच अगदी पाहिला तर या सामन्यातून जिंकणारा फायनलमध्ये प्रवेश करील आणि नक्कीच या ठिकाणी एका बक्षिसाचा मानकरी या ठिकाणी होईल. जाऊया कोण असणार आहेत. परंतु पाहिलं तर या ठिकाणी अगदी फंटूश 11 विपक्ष SS इंडियन अर्थात SSD इंडियन श्याम सर या ठिकाणी निनादजी पाटील MP क्रिएशन पागोटे यांचं शुभागमन झालेलं आहे. आज या व्यासपीठावरती तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज मान्यवर पाहिलेत. तर क्रिएशनमधील MP क्रिएशनमधील सन्माननीय निनादजी या NP क्रिएशनमधील सन्माननीय पाहुण्यांचा मी मुख्य डाईसवरती करतो आहे. शब्द सुमनानं सहर्ष स्वागत. ग्रीन सिग्नल जीवन गावण देत आहेत मैदानातील पहिला चेंडू. ऑन फायर दीप पाटील. पहिला चेंडू पाहिला नक्कीच आणि त्यानंतर पाहिला तर नक्कीच अवे फ्रॉम द बॉडी. पहिला चेंडू आपण पाहिला तर एक निर्धाव चेंडूची सांगता अगदी पहिल्यांदा त्या पद्धतीनं अगदी अंतिम अगदी म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन इट इज द लास्ट इम्प्रेशन अगदी गाजलेले हे गोलंदाज आहेत. बऱ्याच वेळेला पाहिला तर अंकुश कामोटकरच्या अगदी तालमीमध्ये घडलेले हे खेळाडू आहेत. जाऊया निनाद पाटीलच्या अगदी पाहिलं तर तालमीमध्ये घडलेला हा खेळाडू आहे. ओ हो व्हॉट अ नाईस जोरदार अपील. आणि या वेळेस पाहिला तर आत्मविश्वास कमी आणि तदनंतर दुसरी डिलिव्हरी सुद्धा अगदी पाहिली तर अप्रतिम त्याच पद्धतीची फेकली आणि दुसरा चेंडू सुद्धा निर्धाव चेंडू फेकण्यात आला आहे. गोलंदाज आहेत या ठिकाणी दीप पाटील. कारण आपण पाहिला तर दीप बऱ्याच वेळेला पहिल्याच अगदी या संपूर्ण मोठी जुई गावाच्या माध्यमातून असला तरी पहिला गोलंदाज वापरण्यात येत असतोय. ओहो व्हॉट अ नाईस डिलिव्हरी. तिसरी डिलिव्हरी सुद्धा अप्रतिम. लगातार 3 चेंडू अगदी ही डिलिव्हरी तिसरी चेंडू सुद्धा अगदी पाहिलं तर विदाऊट धावेसाठी अप्रतिम खोलवर पद्धतीची गोलंदाजी आहे. व्हेरिएशन महत्त्वाचे आहे. अगदी नितेश भोईर सर असतील किंवा अक्षय पाटील सर आहेत माझ्या समवेत. जाऊया या षटकातील म्हणजे P1चा चौथा चेंडू काय असेल. ओहो व्हॉट अ नाईस डिलिव्हरी. व्हॉट इज दिस द डिलिव्हरी. म्हणावं लागेल की यावेळेस 4 चेंडूमध्ये अगदी सिल्वर षटकाचे आत्तापर्यंत सांगता झालेले आहे. फंटोश 11 व्हॉट अ नाईस डिलिव्हरी दीप पाटील. अगदी मी म्हणेन ना या फलंदाजाला जखडून पकडून ठेवलेलं आहे. अगदी कैदमध्ये करून ठेवलेले आहे. पाहूया 5वा चेंडू का असेल. व्हॉट अ नाईस डिलिव्हरी. या मला वाटतोय या संपूर्ण आजच्या या सामन्यामध्ये आजच्याच नव्हे तर या 4 दिवसाच्या सामन्यामध्ये पहिलं 5वं अगदी मेडन षटक याच्या अगोदर झालेले आहे. परंतु दुसरा षटक अगदी दुसरं षटक निर्णायक म्हणजे मेडन ओव्हर टाकला जाईल की दीप पाटीलच्या माध्यमातून. अगदी सिल्वर षटकाची सांगता झाली. गोल्डन षटक हे होईल काय. ओ हो व्हॉट अ नाईस. जोरदार टाळ्या. संपूर्ण प्रेक्षक राजाला सांगतोय की चारी बाजूने अगदी टाळ्यांचा गजर झाला पाहिजे दीप पाटीलसाठी. काय जबरदस्त अगदी कंबर कसून पाठोपाठ 6 चेंडू आणि त्या 6 चेंडूवरती एकही धाव खर्च न करता कंबर कसून अगदी गोलंदाजीचा नमुना प्रेस केला दीप पाटील अगदी फंटूश यांच्या माध्यमातून. या ठिकाणी अतिशय सुंदर गोलंदाजीचा नमुना. तर इकडे मान्यवरांकडून स्वर्गीय स्वानंद सुख निवासी जनीबाई केसरीनाथ भोईर हिच्या स्मरणार्थ कुमारी नव्या महेश भोईर यांच्याकडून 501 रुपयाची धनराशी. तदनंतर कार्यक्रमातून हेमांगीताई मार्गस्थ होत आहेत. थँक्यू. आपली उपस्थिती या ठिकाणी झाली त्याबद्दल आपलं मनस्वी आभार. तदनंतर आपल्या या आयोजनासाठी जे उपस्थित असणारे मान्यवर आहेत NP क्रिएशनचे आणि आपण पाहू शकाल कीर्तिनिधी ठाकूर यांचे चिरंजीव प्रतीक कीर्तिनिधी ठाकूर आणि विश्वजित ठाकूर यांचं शुभागमन होतो आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये मुख्य अतिथींमधून ज्यांचं शुभागमन आम्हाला अपेक्षित होतं त्यांचं शुभागमन इथं झालेलं आहे. वेलकम प्रतीकजी. दिगोडे ग्रामपंचायतीवरती अशक्याला शक्य केलं आणि विकासाचा
परत एकदा दुसरा पर्व सुरू केला असे कीर्तिनिधी ठाकूर यांचे चिरंजीव प्रतीकजी ठाकूर यांचं शुभागमन. वेलकम, स्वागत आहे प्रतीकजी. थँक्यू सो मच पंडित सर. नक्कीच आपण पाहिलं तर P1 तर दुसरं षटक फेकण्यासाठी पाहिलं तर यावेळेस गोलंदाज आहे फंटूश 11च्या माध्यमातून परेश पाटील नामी गोलंदाज आहे. दीप पाटीलच्या अगदी पावलांवरती पाऊल टाकत असताना दीपनं पहिला षटक फेकला. अगदी निर्धाव चेंडूची अगदी सांगता केली. पहिलं P1चं षटक अगदी पाहिलं तर यावेळेस मेडन षटक फेकलं. त्याच्या पावलांवरती पाऊल टाकत असताना यावेळेस परेश पाटील नेक्स्ट बॉल. ओहो, यावेळेस जोरदार प्रहार केला हवेमध्ये झेल आणि यावेळेस फॉलो थ्रो मध्ये सोप्पासा झेल यावेळेस निसटला जातोय. एक नामी संधी पुन्हा एकदा फलंदाजाला जाऊन देतोय आणि तदनंतर पाहिलं तर एक धाव येतोय. एका धावसंख्येनं संघाचं अकाउंट अगदी 8व्या चेंडू नंतर या ठिकाणी झालेलं आहे. तदनंतर आपल्या गावातील ग्रामपंचायतीच्या माजी सरपंचा प्रभाग क्रमांक 4 सौ माधुरी लक्ष्मण भोईर यांच्याकडून रोख रक्कम 1001 रुपयाची धनराशी. तदनंतर खरं तर भूषण बालचंद्र पाटील मर्याई नवरात्र उत्सव मंडळाचे मेंबर्स यांच्याकडून रोख रक्कम 501 रुपया. काय होणार इथं अप्रतिम 100% एफर्ट देताना दिसतोय. या MPL मध्ये बाजूनं एक ऑलराऊंडर म्हणून कामगिरी करताना दिसतोय. दीप पकडतोय झेल, परतावं लागेल या गिरीशला. बॅक टू पॅव्हेलियन. कीर्तिनिधी ठाकूर या ठिकाणी हरिबुदाजी पाटील ग्रामीण पाणी पुरवठा स्वच्छता कमिटीचे माजी अध्यक्ष आदरणीय यांच्याकडून रोख रक्कम 555. तर बबन महादेव इंदूरकर यांची नात द्विती प्रतीक भोईर यांच्याकडून रोख रक्कम 501 रुपयाची धनराशी. मृणाली सचिन पाटील यांच्याकडून 300 रुपये आणि विकी भोईर आणि निलेश पाटील A1 जोडी यांच्याकडून रोख रक्कम 1500. विजय जोमा कामोटकर यांच्याकडून रोख रक्कम 2222 रुपये. थँक्यू सो मच पंडित सर. पाहिलं तर पहिलं षटक अगदी निर्णायक निर्धाव षटक टाकलं होतं. त्या षटकासाठी पारितोषिक आलं आहे आदरणीय सन्माननीय पुंडलिक दशरथ भगत यांच्याकडनं रोख रक्कम दीपसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. अगदी त्यांचे आजोबा आहेत. कर्तृत्ववान पुरुषामागे अगदी मंडळी एका स्त्रीचा 100% योगदान असतोय, परंतु यावेळी आजोबांचं पाठबळ आहे दीपसाठी. जाऊया नेक्स्ट डिलिव्हरी काय असेल. व्हॉट अ नाईस डिलिव्हरी डॉट अगदी टाकले आहे. शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू फटक्यात होता दम आणि धावा देऊन जातील अर्धा डझन. षटकार. समाज कार्यामध्ये आमच्या दादाचं जमलंय पाऊल. समाज कार्य ऑडिओ अगदी मित्रांनो पाहिलं तर हे नाव नाही तर ब्रँड बनलेले आहे. अगदी मोठी जो बद्दल मी सातत्यानं सांगत असतोय की आम्ही चुकून ही मुंगीच्या वाटेला जात नसतोय, परंतु आमच्या मार्गस्थ कोणी आला तर सिंहाचे दात सुद्धा मोजायला घाबरत नसतोय. अशी आमची मोठी जुईकरांची जात. जाऊया नेक्स्ट बॉल काय असेल. चेंडू अगदी सीमारेषा पार पाठवला. अर्धा डझन धाव आल्या. संघाची धावसंख्या यावेळेस 1/7. ओहो हो, व्हॉट अ नाईस. काय कमबॅक केलंय, अप्रतिम परेश पाटीलच्या माध्यमातून. कारण मित्रांनो कभी अभी नाही तो कभी नाही, याच्यातून जो कोणी जिंकेल तो थेट फायनलचा तिकीट मिळवणार आहे. खरं तर चॅम्पियन आणि उपविजेता म्हणजे विजेता अशा या सामन्यासाठी लढत महत्त्वपूर्ण सुरू आहे. पण या ठिकाणी अगदी देणगींची खैरात होतोय. कारुण्य अँड मिष्टी प्रफुल्ल पंडित यांच्याकडून 500 रुपये. तदनंतर या ठिकाणी निनादजी रहित तुषारजी रहिते अमोल स्पोर्ट्स आणि तदनंतर या अमोल स्पोर्ट्सच्या भागीदारीत सातत्यानं ज्यांचं योगदान राहिलं ते आदरणीय तुषारजी रहिते यांचं आगमन आहे. प्रथमतः त्यांचं मनस्वी सहर्ष स्वागत आहे. मी विनंती करतोय अमोलला की आपल्या पवित्र शुभ हस्ते त्यांचा आदरपूर्वक सन्मान करूया. मुख्य मान्यवरांमधून अतिथी कक्षामध्ये विराजमान असणारे कीर्तिनिधी ठाकूर यांचे
चिरंजीव आदरणीय प्रतीक कीर्तिनिधी ठाकूर अजित पंडित यांना विनंती असेल की आपल्या पवित्र शुभ हस्ते आणि अमोल पाटील आपल्या पवित्र शुभ हस्ते कीर्तिनिधी ठाकूर यांचे चिरंजीव दिगोडे ग्रामपंचायतीचे यशस्वी सरपंच पदावरती बसल्यानंतर एका आठवड्यातच या गावाला ज्यांनी रुग्णवाहिका यमुना सामाजिक संस्थेच्या मार्फत दिली गेली ते आदरणीय कीर्तिनिधी ठाकूर यांचे चिरंजीव आदरणीय प्रतीकजी ठाकूर यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती होताना दिसतोय. तदनंतर उपस्थितांमधून मान्यवरांमध्ये तुषारजी रैते यांचं शुभागमन आहे. अमोल पाटील आपल्याला विनंती असेल तुषार रैते वाशीमध्ये असणारा शॉप आत्ता सध्या MPLच्या खेळाडूंच्या अंगावरती दिसणारा किट हा ज्यांच्या माध्यमातून आहे अमोल पाटील आपल्याला विनंती असेल रैते साहेबांचा आदरपूर्वक सन्मान. NP क्रिएशन सन्माननीय निनादजी पाटील मी विनंती करेन अजित पंडित यांना की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते निनादजी यांचाही आदरपूर्वक सन्मान. महत्त्वपूर्ण सामना तेवढीच मान्यवरांची रेलचेल तेवढीच आयोजकांची धावपळ. धन्यवाद पंडित सर. जाऊया अगदी सामन्याकडे. महत्वाचा सामना आहे फायनलचा. अगदी आपण पाहिलं निनादजी यांचा आदरपूर्वक सन्मान सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि वस्त्रालंकार देऊन होतो आहे. थँक्यू निनाद सर. इतर मान्यवरांचा सन्मान आपण अगदी काही क्षणानंतर ओटू श्यामचं. थँक्यू. सोपासा झेल येतोय आणि यावेळेस मगर मिठी झेल पकडला जातोय. बॅक टू डाऊन. अगदी पाहिला तर दुसरा फलंदाज जाईल तंबूच्या आसऱ्याला. क्या बात मित्रांनो. नक्कीच म्हटलं जातोय की धरती आभाला शिवाय झाकत नाही वादळ पर्वताशिवाय कापत नाही. आम्ही शिवभक्त आहोत शिवरायांसमोर. अगदी या ठिकाणी वादळ म्हटलं ना की वादळ पर्वताशिवाय झाकत नाही आणि धरती आभालाशिवाय झाकत नाही. आम्ही शिवभक्त आहेत. अगदी शिवरायांच्या समोरच आम्ही फक्त या ठिकाणी झुकतोय आणि म्हणूनच जाऊया. काय जबरदस्त अगदी कामगिरी फंटूश 11च्या माध्यमातून केली जातोय. अगदी नाणेफेकीचा टॉसचा बॉस झाला. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि SSD इंडियन फलंदाजी करत असताना आतापर्यंत पाहिलं तर 2 बाद संघाची धावसंख्या आहे 9. अगदी नामुश्किली खडी केलेली आहे. दीप सारखा काय गोलंदाज. अगदी त्यांनी पहिला मेडन षटक टाकलं. त्याच्यानंतर परेश पाटील याच्या षटकाचा विचार केला तर फक्त 7 धावा खर्च 1 सफलता प्राप्त झाली. परत एकदा दीप पाटील नामी सक्सेसफुल गोलंदाज. ओहो हो काय जबरदस्त गोलंदाजी. काय गोलंदाज हाताळलाय. कारण मित्रांनो या डॉमेस्टिक क्रिकेटमध्ये ना तुम्हाला अगदी 6 चेंडू व्हेरिएशन महत्त्वाचा असतोय आणि तेच काम दीपच्या माध्यमातून केलं जातोय. तिसरं षटक हाताळत असताना यावेळेस आत्ता मात्र 4 चेंडूची सांगता झाली आणि धावांचा विचार केला तर SSD इंडियन अर्थात फक्त 9 धावा 2 गडी बाद आहेत. हो स्लोअर वन डिलिव्हरी. मी म्हटलं ना की डॉमेस्टिक क्रिकेटमध्ये तुम्हाला व्हेरिएशन महत्त्वाचे आहे आणि आताची डिलिव्हरी पाहिलीत ना अगदी स्लोअर वन केली होती. यावेळेस 1 धाव येतो. एकापेक्षा जास्त काय नाही कारण त्यांना माहिती आहे अभिनय तो कभी नाही. पुन्हा 1 वर्ष प्रतीक्षा करावी लागेल या सामन्यांची या खेळीची आणि जर फायनलमध्ये तिकीट पक्क करायचं असेल ना तर तुम्हाला कंबर कसावी लागेल. प्रयत्न करावे लागतील शर्तीचे कारण प्रयत्न करता कण ही अगदी रीतीच्या वालूच्या कणामधून अगदी तेल गले. हे प्रयत्न शर्तीचे करावे लागतील आणि तेच करत असताना दोन्ही संघ सक्सेसफुल गोलंदाज पुन्हा एकदा दीप पाटील. त्याच्यामध्ये पाहिलं तर एक्स्ट्रा धावसंख्या अद्याप सर 1 नाही. ओ व्हॉट अ नाईस डिलिव्हरी. अतिशय अगदी खोलवर पद्धतीचा चेंडू सहज हाताळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली जातोय. काय गुड रनिंग बिटवीन पाहायला मिळतोय. 2 षटकाची अगदी आपण पाहिलं 3 षटकाची सांगता होतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर SSD इंडियन आपण पाहिलं तर या ठिकाणी 2 बाद 12. हॅलो NP क्रिएशन निनाजी यांचा आदरपूर्वक सन्मान. तदनंतर आकाशजी भगत खरं तर त्यांनी MPLच्या या मुख्य व्यासपीठावरती आगमन केलं. आम्ही प्रतीक्षा करत होतो कधी एकदा षटक संपलं जातो आहे आणि आमच्या गावचे तसं पाहता जावई आकाशजी भगत इथं आहेत. मी विनंती करतो आहे सर्वेश पंडित यांना की सर्वेश पंडित यांच्या पवित्र शुभस्ते आकाश भगत यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती होताना दिसेल. वेलकम स्वागत आहे. नौपाडावरून थेट या कार्यक्रमातील सन्माननीय आकाशजी भगत
यांचा आदरपूर्वक सन्मान इथे होताना दिसेल. क्या बात आहे. नक्कीच अतिथी देव भव या उक्तीनुसार आलेला प्रत्येक पाहुणा अगदी आम्हाला देवाचा मान आहे. तदनंतर तेजस पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. तेजस पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान शॉन पंडित यांना विनंती असेल आपल्या पवित्र शुभ हस्ते तेजस पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान केला जाईल. शॉन पंडित मुख्य आयोजक आहेत. आज या स्पर्धेमध्ये त्यांचे योगदान फार महत्त्वपूर्ण आहे. तेजसजी पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान इथे केला जातो आहे. धन्यवाद तेजसजी. शान नीलकंठ पंडित यांच्या पवित्र शुभ हस्ते हा त्यांचा आदरपूर्वक सन्मान. O2 कॉम्बॉक्स श्याम ठाकूर सर. थँक्यू सो मच पंडित सर. कारण पाहिलं तर मित्रांनो अगदी ना पैशासाठी ना स्वार्थासाठी ही लीग आहे अगदी मोठी जुईच्या उत्कर्षासाठी. ओहो हो हो शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि यावेळेस त्या ठिकाणी पाहिला तर क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकापेक्षा जास्त काही मिळू शकत नाही आणि तदा इथं पाहिलं तर नक्कीच या एकेरी धावसंख्येनं संघ जाऊन पोहोचतोय 13 या धावसंख्येवरती. 13 पाहिला तर क्रिकेटचा अगदी अशुभ आकडा बऱ्याचशा वेळेला मांडला जातोय. परंतु कुणासाठी शुभ कुणासाठी अशुभ, कारण मित्रांनो जन्माला येते ती तारीख आपल्यासाठी शुभ की अशुभ हे माहीत नाही. परंतु अगदी प्रत्येक कार्यामध्ये 13 हा आकडा आपण पाहिला तर शुभ आहे. जाऊया नेक्स्ट बॉल असेल. गोलंदाज आहेत नामी गोलंदाज नितेश पाटील. आपल्या षटकातील दुसरा अस्त्र यावेळेस पाहिलं तर माझ्या या ठिकाणी आका देवीच्या एंडकडनं गोलंदाजीसाठी तयार असतील. शॉर्ट पिच पदा चेंडू स्वीट साऊंड झालाय. चेंडू जाईल आउट ऑफ द पर्स. इट मायटी हिट 5 हिट षटकार. हो थँक्यू. नक्कीच मित्रांनो नाही कुणापुढे झुकला नाही कुणापुढे वाकला हा असा माझा अगदी शिवबा एकला. आणि म्हणूनच मित्रांनो रयतेचा राजा जनतेचा राजा 19 फेब्रुवारी जगात भारी का म्हटलं जातोय, कारण माझा अगदी राजा येतोय. आणि म्हणूनच मित्रांनो प्रत्येक कार्यासमोर आम्ही सांगत असतोय की त्या दिवशी आपल्या समोर दारामध्ये त्या राजांच्या नावाप्रती 2 दिवे तरी लावावेत. जाऊया अगदी पाहत आहात या ठिकाणी चालू असलेला सामना फॅन्टसी 11 विपक्ष SSD इंडियन अगदी ज्याचं नाव मोठं आहे मित्रांनो. अगदी शॉप गॅलरीमध्ये जा आणि नक्कीच तो नावाचा ब्रँड अगदी SSD मोबाईल हा मोठा नाव आहे. याच्यातून जो कोणी जिंकेल तो फायनलचा तिकीट पक्का अगदी करेल. नेक्स्ट बॉल गोलंदाज नितेश. शॉर्ट पिच पदा चेंडू अद्य यावेळेस स्वीट साऊंड झालाय. पुन्हा एकदा चेंडू यावेळेस बॅक टू बॅक जातोय. चेंडू आउट ऑफ द पार्क. इट इज अ मायटी हिट 5 हिट षटकार. तरुण वार करते त्याला तलवार म्हणतात. आणि महाराष्ट्रामध्ये एकच अगदी जन्माला यायला अगदी शिवराय त्यांना वाघ म्हणतात. जाऊया पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय. तिसरा येईल काय आला. हो येस स्वीट साऊंड तर झालाय आणि चेंडू झाला गेलाय अगदी मायटी हिट 5 हिट. इट्स आउट ऑफ द पार्क षटकार. हे नाव नाही ब्रँड बनलेले आहे आणि त्यांच्या समवेत अगदी अमोल दादा पाटील. मित्रांनो काय आयोजन दर्जेदार ना स्वार्थासाठी ना पैशासाठी अगदी माझ्या या मोठी जुई गावाच्या थँक्यू. या ठिकाणी ओंकार बंडा यांना विनंती असेल. YK ग्रुपचे योगेश रमाकांत भोईर इथं उपस्थित आहेत. त्यांचा आदरपूर्वक सन्मान. तदनंतर इथं उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून मुख्य अतिथी आहेत कमलाकर महादेव पाटील. कोठी म्हटलं तर गावाचे अगदी प्रसिद्ध आहे आणि आजच्या कार्यक्रमाला कमलाकर महादेव पाटील ज्येष्ठ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पंडित यांना विनंती असेल कमलाकर महादेव पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान. आयोजकांचे पप्पा आणि किंबहुना दोघांचे आप्पा अजित पंडित यांचे आप्पा हौशीराम वामन पंडित यांनाही विनंती असेल या अमोल कमलाकर पाटील यांचे आप्पा
कमलाकर महादेव पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान मुख्य मंचावरती आहे. कमलाकर महादेव पाटील अभिजित ठाकूर यांच्या तर्फे अगदी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट याच्यासाठी बॅट्स येतोय. अप्रतिम अगदी दर्जेदार फलंदाजीसाठी बॅट आहे. थँक्यू सो मच. जाऊया मग जिथे फायनल अगदी आपण पाहिलं तर या सामन्यातून जिंकेल तो फायनलमध्ये तिकीट पक्का करेल. संघाची धावसंख्या झालेली आहे 33 धावसंख्या झालेली आहे. पुन्हा एकदा अगदी चेंडू आपण पाहिला तर सहजरित्या अगदी पुश केला आहे. चेंडू अगदी काऊ कॉर्नरच्या रिजनमध्ये ट्रॅव्हल झालता, त्याच्यावरती आली 1 धाव. आणि तदायत आपण पाहिलं तर आतापर्यंत 4 अगदी षटकं संपलेली आहेत. 4 षटकाच्या म्हणजे सांगतेनुसार संघाची धावसंख्या SSD इंडियन अगदी पाहिलं तर या ठिकाणी 2 बाद 34. जी बॅट आपल्याला रायगड टेनिसमधील एक प्रचंड मोठं नाव विश्वजित ठाकूर मोठ्या, जो की आपल्याला ऑक्शन प्रसंगी पाहायला मिळाला. त्यांचे छोटे बंधू आर्यन ग्रुपचे ब्रँड अँबॅसेडर अभिजित ठाकूर यांना संस्कार या ब्रँडची प्लेअर ऑफ द टुर्नामेंट्स मॅन ऑफ द सिरीजसाठी मानकरी ठरणाऱ्या बायकर मॅनला ही बॅट दिली जाईल. टाळ्यांचा प्रतिसाद असेल त्या एका छानशा ब्रँडेड बॅटसाठी. नक्कीच राजांचं हे गीत अगदी वाजवल्यानंतर मला एकच अगदी आठवण येतोय की अरे अरे जरी कापल्या आमच्या नसा तरी उधळण होईल भगव्या रक्ताचे, आणि फाडली जरी आमची छाती तरी मूर्ती दिसेल शिवरायांची. श्याम सर, अमोल पाटील यांना विनंती असेल, आमचे दुसरे या आयोजनाचे आप्पा सांगू 15 दिवस 15 रात्र या मैदानावरती अथक मेहनत ज्यांची राहिली. अजित साऊंड सिस्टीमचे प्रोप्रायटर ज्यानं 2 साऊंडवरून स्वतःचा व्यवसाय उभा केला, आणि हा उभारलेला डेकोरेशन ज्यांना आवडला त्यांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद या श्रीश ऑडिओ आणि मंडप डेकोरेशनसाठी. हौशीराम वामन पंडित, संगीत रत्न भजन रत्न वामन बुवा पंडित यांचे चिरंजीव या कार्यक्रमातील आमच्या आयोजकांचे आप्पा. थँक्यू. पहिला चेंडू हर्षल भोईर यांचा, आणि पहिल्या चेंडूवरती अगदी पाहिला तर सॉफ्ट अगदी डिसमिटल होतो या वेळेचा गोलंदाज अर्थात फलंदाज आपण पाहिलं तर कॅप्टन ऋतिक गावंड. नाईट टुर्नामेंटचा एक थर्रार असेल जिथं अनेक रवींद्र भोपी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर रवींद्र भोपी यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती होईल. मी त्यांना विनंती करतोय की प्लीज आपला आदरपूर्वक सन्मान स्वीकारण्यासाठी विनंती असेल गणेश कामोटकर यांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते रवींद्र भास्कर भोपी. ज्या सप्त्यात एकही पाली अशी नसेल की ज्याच्यामध्ये यांचा आवाज नाही. श्री सत्यनारायण प्रसादिक भजन मंडळ, त्या भजन मंडळाचे आणि रवींद्र भोपी शोले संघाचा एक तेजगती गोलंदाज. धन्यवाद रवींद्र भोपी. ऋतिक कदम अगदी गावांचा विचार केला तर अगदी ज्यांनी 11 चेंडूमध्ये 30 धावांची उभारणी केली, परंतु जाऊया सक्सेसफुल गोलंदाज पुन्हा एकदा. ओहो हो, काय अगदी डिलेवरी टाकली. यावेळी पाहिले तर ऑफ स्टंपच्या थोड्यासा बाहेरून जाणारा एक निर्धाव चेंडूची सांगता. पहिला चेंडूचा विचार केला तर नक्कीच यावेळेस विकेट, आणि दुसरा चेंडू डॉट. संघाची धावसंख्या म्हणजेच SSD इंडियन या संघाची धावसंख्या आपण विचार केला तर 3 बाद 34. षटक क्रमांक 5 मार्गस्थ असताना शेवटचा षटक असेल. स्लॉग ऑन ओव्हर हाणामारीचं षटक आहे. उंची जास्त लांबी कमी, पकडला जाईल का झेल. आणि यावेळेस अगदी आपण पाहिलं तर झुंड जमा झाला होता, आणि तदनंतर एक हा झेल अगदी जमिनीला दान झाला. तदनंतर या ठिकाणी पाहिलं तर दोन्ही फलंदाज एक अगदी पॉप इन क्रीजमध्ये झाला. कुणाला परतावं लागेल. परंतु अगदी यावेळेस पाहिलं तर दोन्ही फलंदाजांनी जागा सोडली नव्हती, आणि अशा प्रकारची अगदी इंटरनॅशनल नियमानुसार ही धाव गणली जाणार नाही. आणि तदायत आपण पाहिलं तर फक्त यात 2च धावा असतील. संघाची धावसंख्या या दुहेरी धावसंख्येनं 36 वरती जाऊन पोहोचतोय. आत्ता फक्त पहिल्या सत्रातील 3 चेंडू बाकी असतील, कारण यावेळेस पाहिलं तर फायनलचे सामन्यांसाठी फक्त तुम्हाला 5 षटकांचे सामने खेळवले जातील, आणि यांच्यातून कोणी जिंकेल तो नक्कीच फायनलचा तिकीट पक्का असेल. गोलंदाज यावेळेस हर्षल भोईर.
ओहो हो, काय चेंडू हाताला यावेळेस पाहिलं तर एक पुन्हा एकदा निर्धाव यावेळेस चेंडूची सांगता होतोय. धावसंख्या स्थिरावलेली आहे, धावसंख्या 36 आहे. आत्ता फक्त 2 चेंडू असतील या आत्ता पहिल्या सत्रातील पूर्वार्ध आपण पाहत आहोत यावेळेस. आणि फंटूश इलेव्हनचा विचार केला तर काय गोलंदाजी केली, दीपच्या पावलावरती पाऊल टाकत सर्व गोलंदाजांनी केलेली आहे गोलंदाजी. 5वा चेंडू. ओहो, यावेळेस अगदी डोले मिटून फटका खेळलेले आहेत, परंतु लांबी जास्त नाही, उंची जास्त होती. फटक्यामध्ये अगदी तेवढा दम नाही, परंतु एक धावपूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न आणि दीप तिसरा अगदी धाव घेत असताना दीपला चेंडू गॅदर करता आला नाही आणि 3 धावसंख्या सहजरित्या या ठिकाणी पूर्ण झाल्यात. संघाची धावसंख्या आहे 3 बाद 39. पहिल्या पूर्वार्धातील शेवटचा चेंडू असेल. या चेंडूवरती षटकार चौकार आला तर अगदी धावसंख्या अगदी मोठी होईल, परंतु विचार केला तर तो फटका खेळू देईल काय हर्षल भोईर. कॉम्बॉक्सच्या एंडकडनं अगदी पाहिला तर 10-12 पावलांचा स्टार्ट असेल. समोर आहे डावखोर हाताचा फलंदाज सौरभ. शॉर्ट पिचचा चेंडू, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक म्हणावे लागेल आणि यावेळेस पकडला जातोय झेल आणि इथं सौरभ यांचा संपतोय खेळ. पाहू शकाल आपल्या गावातील उद्घाटन सोहळ्याप्रसंगी पहिला टॉस ज्यांच्या पवित्र शुभ हस्ते इथं झाला, तो पहिला टॉस ज्यांच्या पवित्र शुभ हस्ते झाला ते कोपरोली मतदारसंघाचे पंचायत समितीचे माजी सदस्य R.K. पाटील, रमाकांत काशीनाथ पाटील यांच्याकडून या लीगसाठी रोख रक्कम 5,000 रुपयाची धनराशी आलेली आहे. परत एकदा आयोजकांच्या वतीनं त्यांचा मनस्वी आभार. अतिथी कक्षाकडे वळतो आहे, त्यामध्ये आपल्याला ओपनिंग सेरेमनीला जो इव्हेंट पाहायला मिळाला त्या स्वरांश इव्हेंटचे प्रोप्रायटर नाव आहे स्वप्नील पाटील, त्यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती असेल. स्वप्नीलजी, चला आपण आपला आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. विनंती असेल उपस्थितांमधून दीपक पाटील आणि विवेक पाटील, तदनंतर अनंत परशुराम पाटील अंटील यांना विनंती असेल. चला स्वप्नील पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान. बक्षीस वितरणाच्या अगोदर सर्व अंपायर, सर्व लाईव्ह टेलिकास्टिंग सगळ्यांचं योगदान राहिलं आहे, त्याला सर्वांना सन्मानित केलं जाईल. आणि बक्षीस वितरणाला आपण झटपट सुरुवात करणार. 6-6:30पर्यंत बक्षीस वितरण झाला पाहिजे. कोणता संघ जाईल या प्राईजपर्यंत ते पाहायला मिळणार. स्वरांश इव्हेंट स्वप्नील पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान. अंगावरती वस्त्रालंकार आहे. उद्याचा दिवस सुट्टीचा आहे, पण परवा त्यांच्या आयोजनातून कळंबुसरे प्रीमियर लीग या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. अनंत परशुराम पाटील, आपला आवाज, खरं तर आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण मुख्य अतिथी कक्षाकडे यायचं आहे. अनंत परशुराम पाटील. हॅलो. 39 धावांचा अगदी या ठिकाणी उभारणी केलेली आहे. SSD इंडियन आणि फंटूश इलेव्हन संघाला निर्णायक विजयासाठी 40 धावांचा पाठलाग करावा लागेल. थँक्यू सो मच. माझी वेळ या ठिकाणी संपतोय. जाऊया अगदी पुन्हा एकदा गोड आवाज असेल या ठिकाणी अक्षय पाटील सरांचा. थँक्यू सो मच. सत्कार केलं जाईल. मी सुनील हरिभाऊ पाटील, सरचिटणीस शेतकरी कामगार पक्ष यांच्याकडून रोख रक्कम 251 रुपयाची धनराशी, कुणाल सुनील पाटील यांच्याकडून 251. खरं तर या पितापुत्राकडून 500-600 रुपयांची धनराशी, आमच्या 501 रुपयाची धनराशी इथं सुपूर्द झालेली आहे. धन्यवाद.
अतिथी कक्षात विराजमान असणारे बाप्पा मोरया संघाचे संघमालक तथा शिवसेनेचे उरणच्या पूर्व विभागाचे एक युवा नेतृत्व, मी विनंती करतोय आमच्या संयोजकांमधून गणेश कामोटकर यांना, दिलपेश भगत SSD मोबाईल्स आणि सुभाष पाटील SSD मोबाईल. चला आपण या आतमध्ये. मराठी माणसाचं हक्काचं दुकान गणेश कामोटकर यांना विनंती असेल आपण अनंत पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान. NP क्रिएशन निनाद पाटील यांच्याकडून रोख रक्कम 1001 रुपयाची धनराशी आणि या आयोजनाला एक प्रचंड मोठं स्पॉन्सर म्हणून सातत्यानं 5 पर्वात SSD मोबाईलचे ओनर दिलपेश भगत यांचं शुभागमन होतो आहे. आयोजकांना विनंती असेल जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सन्माननीय दिलपेशजी भगत आणि सुभाष पाटील. मराठी माणसाचं हक्काचं दुकान, एकही पर्व असा नाही ज्या पर्वामध्ये SSDचं योगदान नाही आणि म्हणूनच आम्ही तुमच्या आशीर्वादानं पहिला शॉप खरं तर टाकला आणि शॉप सुरू केल्यानंतर आत्ता जवळजवळ कित्येक 1000 स्क्वेअर फूट एरियामध्ये या पनवेलमध्ये एक महत्त्वाचं एक आउटलेट, एक शोरूम, एक दालन, SSDची एक मुख्य ब्रँच निर्माण करू शकलो. खरं तर ऐन गणपतीच्या मुहूर्तावरती ज्याचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला होता, दिवाळी दसरा गणपतीला असणाऱ्या स्पेशल ऑफर ज्या दुकानातून पाहतोय त्या शॉपचे ओनर दिलपेशजी भगत, श्रीकांत पाटील आणि सुभाष पाटील यांचं प्रथमतः शब्दसुमनानं स्वागत. पहिला फलंदाज गारद होतोय, पहिली सफलता प्राप्त होतोय इथे प्रशांतच्या स्वरूपात आणि ही सुरू होत असताना इथं मात्र आपण मंचावरती असणाऱ्या उपस्थित पाहुण्यांच्या आदरपूर्वक सन्मानाकडे मी अजित पंडित यांना विनंती करेन आणि अमोल पाटील कार्यक्रमातील एक मुख्य आयोजक SSD इंडियन या संघाला सातत्यानं ज्यांचं योगदान राहिलं आणि या पर्वासाठी नकद राशी 25,000 रुपये SSD मोबाईल. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद असेल त्यांचे मालक सन्माननीय सुभाष पाटील यांना विनंती असेल की प्लीज आपण आपला आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती स्वीकारायचा आहे. मराठी माणसाचं हक्काचं दुकान आणि या मराठी माणसाच्या हक्काच्या दुकानात जाऊन ज्या आउटलेटमधून आपण सातत्यानं जी खरेदी करतायत, कोणत्याही प्रकारचा अँड्रॉइड स्मार्टफोन लॉन्च झाल्यानंतर मग iPhone 13, iPhone 14, iPhone 15 प्लस 15 प्लस प्रो, iPhone 16 प्लस आणि iPhone आता 17 प्लस प्रो हा लॉन्च झाला तर त्या दुकानाचे त्या शॉपचे ओनर दिलपेशजी भगत यांचा आदरपूर्वक सन्मान. टाळ्यांचा प्रतिसाद त्यांच्या आदरपूर्वक सन्मानासाठी. थँक्यू. SSD पनवेलमधील दालन, खोपोलीमधील दालन, उरणमधील दालन, उल्वे शाखा वाढत जातील कारण ते आहे मराठी माणसांचं हक्काचं दुकान. थँक्यू. SSD मोबाइल्स. O2 कॉम्बॉक्स अक्षय पाटिल सर रावे. विनर के बीच का ये मुकाबला, पहले तो बल्लेबाजी करते हुए SSD इंडियन टीम ने 39 रन बनाए. 40 रन की आवश्यकता, वो आवश्यकता पूरी करते हुए फंटूस टीम की एक विकेट डाउन हो चुके हैं. कैप्टन वर्सेस कैप्टन इस बार पुल करने की कोशिश की थी, बल्ले के ऊपर ठीक से आई नहीं गेंद. इस बार रन लेने के चक्कर में दूसरे विकेट का पतन होता हुआ. निर्णायक मैच है क्योंकि यहां से जीतने वाली टीम डायरेक्ट फाइनल में जाने वाली है. तो ये मैच जीतने के चक्कर में 2 विकेट मैदान से बाहर होते हुए SSD इंडियन टीम के इस गेंदबाज ने चटकाया पंटूस के 2 विकेट. SSD इंडियन्स या संघासोबत खरं तर त्याला चेअरअप करण्यासाठी SSDचा ताफा असेल, पण शीशा ऑडिओ अँड मंडप डेकोरेटर्सकडे पाहिलं तर त्या स्टँडकडे तुम्हाला काल पांढऱ्या शुभ्र खरं तर सलवार कुडत्यामध्ये पाहिलेला प्रेसिडेंट शिवाज्ञा हा स्क्वॉड आणि त्या स्क्वॉडचा संघमालक प्रशांत पाटील खरं तर एका छानशा वेस्टकोटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि त्याची वेशभूषा सातत्यानं 5ही पर्वामध्ये आगली वेगळी राहिलेली आहे. त्याची एक व्हिडिओज पाहिली अक्षय सर आपण पहिल्या पर्वात, ज्या पर्वामध्ये एखादा नवरदेव निघाला की ज्याप्रमाणे एखाद्या ग्रामदैवतेनं पाया पडतो तसा पाया पडणारा प्रशांत आता वेस्टकोटमध्ये या ठिकाणी येताना दिसतो आहे. जाऊया जिथं पाहायला मिळाला एक चौकार
त्या चौकाराच्या साह्यादिशी धावसंख्या मात्र वधारल्या गेल्यात. ऐकायला मिळेल अक्षय पाटील यांच्या त्या आवाजातून. ये चौका आया इस बार, काफी बेहतरीन चौका, कलाइयों का इस्तेमाल किया, डीप मिड विकेट की तरफ जड़ गया दीप पाटिल एक तरफ, दूसरा कप्तान ऋतिक गावंड जिन्होंने पहले बल्लेबाजी करते हुए 11 गेंदों में 30 रनों का व्यक्तिगत योगदान दिया और 39 रन यहाँ पे ऑन बोर्ड लगाए और 40 रन का टारगेट खड़ा किया है. कप्तान किस तरह से होता है, ये कप्तानी पारी खेलते हुए हम ऋतिक गावंड को देखते हुए पहले बल्लेबाजी करते हुए 30 रन और गेंदबाजी करते हुए 2 विकेट यहाँ पे चटका है. प्रशांत पाटिल को चलता किया, ऋषि पाटिल को चलता किया, दीप पाटिल इनएट नंबर 3 और इनएट नंबर 4 अक्षय गावंड ये बल्लेबाजी करते हुए फन टू 11 टीम के लिए 40 रन बनाने हैं. कैसे बनेंगे ये आने वाले वक्त में पता चलेगा. पहला मैंडेटरी पावर प्ले P1 मिड ऑन और काउ कॉर्नर की तरफ यहाँ पे प्रोडक्शन दिया गया है ऋतिक गावंड के लिए. पटकी भी गेंद इस बार स्क्वायर कट करना चाहते थे, टिप्पा खाने के बाद गेंद स्किड हुई, उछाल प्राप्त किया, गेंद जाएगी विकेट कीपर के दस्तानों में, डॉट गेंद की समाप्ति. बेहतरीन गेंदबाजी करते हुए तारीफ करना चाहूंगा, सराहना करना चाहूंगा कैप्टन लीडिंग फॉर फ्रंट जिस तरह से कहा जाता है वो कप्तान कप्तानी पारी खेलते हुए कप्तानी गेंदबाजी करते हुए 11 गेंदों में 30 रन पहले सत्र में बनाए और गेंदबाजी करते हुए 2 विकेट यहां पे चटकाए, वो है ऋतिक गावंड. ऑन ड्राइव किया इस बार, गेंद यहां पे डीप स्क्वायर लेग की तरफ जाती हुई 1 रन यहां से मुकम्मल किया जाएगा. दूसरे रन की कोशिश की जाएगी, दूसरी रन भी इत्मीनान के साथ पूरी करते हुए. अनीश बोपी सर इस बार नामचीन कमेंटेटर इस मोटी जुई की वो हमारे साथ जुड़ चुके हैं, उनका भी स्वागत करना चाहूंगा. चलते यहाँ पे स्कोर बोर्ड की तरफ देखा जाए तो ऑन बोर्ड 6 रन 2 विकेटों का नुकसान के ऊपर फन टू 11 टीम का ये स्कोर है. अभी तक देखा जाए तो 34 रनों की आवश्यकता होगी जीतने के लिए. 6 रन ऑन बोर्ड आप देख सकते हो, 40 रन की आवश्यकता. महत्वपूर्ण ये मैच, दोनों टीम को जीत काफी अहम है. आई वांट टू विन, लेकिन उसके लिए मेहनत करनी पड़ती है. उछाल प्राप्त करते हुए गेंद इस बार कदमों का इस्तेमाल किया, चहलकर्मी की डीप बैकवर्ड स्क्वायर लेग में दाग दिया ये चौका. दीप पाटिल मानो कप्तान और दूसरे कप्तान के खिलाफ यह आता हुआ बेहतरीन चौका. सराहना करना चाहूंगा दोनों पहले ओवर की समाप्ति के बाद 10 रन 2 विकेटों का नुकसान के ऊपर फन टू 11 टीम का ये स्कोर है. अभी आने वाली 24 गेंदें 30 रन की आवश्यकता होगी. आवश्यकता पूरी करने के लिए अक्षय गावंड आपको ऑन स्ट्राइक देखने को मिलेंगे, नॉन स्ट्राइक में दीप पाटिल गेंदबाजी मार के ऊपर प्रवीण पंडित तेज तर्रार गेंदबाजी करेंगे. 30 रन बचाने हैं, डिफेंस करने हैं और अगर ये डिफेंस किए गए तो डायरेक्ट फाइनल में आपको टिकट मिल जाएगा. लेकिन ये टिकट इतना आसान नहीं है दोस्तों, ये खेल नहीं है दोस्तों बच्चों का, यहाँ तेल निकलता है अच्छों का, इसको क्रिकेट कहा जाता है. ऑन ड्राइव किया इस बार, वहां पे मिड ऑन क्षेत्र में प्रोडक्शन दिया गया, 1 रन यहां से मुकम्मल की. काफी रिस्क थी और ये रिक्स उठाई और उसके चलते 1 रन इत्मीनान के साथ पूरे करते हुए दोनों बल्लेबाज 11 रनों के ऊपर स्कोर बोर्ड पहुंच चुका है. यहां से आने वाली 23 गेंदें 29 रन की आवश्यकता. कहीं में जाइए, देखते रहिए मोटी जुई प्रीमियर लीग 2025 की जानदार शानदार शोनो शक जिस प्रतियोगिता में, वो प्रतियोगिता का सीजन नंबर 5 और ये महत्वपूर्ण मुकाबला, यहां से जीतने वाली टीम डायरेक्ट फाइनल में जाने वाली है. 23 यहां पे गेंदें और 29 रन की आवश्यकता. ग्लांस किया, शॉट बैकवर्ड स्क्वायर लेग में गेंद को रोका गया है. धीमे से यहां से स्कोर बढ़ता हुआ और अच्छा तालमेल दोनों खिलाड़ियों में देखने को मिल रहा है. जिस तरह से गेंद आ रही है उस तरह से हिदायत दी जा रही है गेंद को. यही दोस्तों अच्छी थँक्यू अक्षय सर. या ठिकाणी पाहू शकाल वैशाली कॅटरचे मालक आदरणीय प्रवीणजी कडू. ऑक्शन प्रसंगी सर्व खेळाडूंना दिला जाणारा जो संपूर्ण जेवण तो निशुल्क होता. ते आदरणीय वैशाली कॅटर्स उरणमधील एक ब्रँड आहे, त्या वैशाली कॅटर्सचे ओनर आदरणीय प्रवीणजी कडू यांचं शुभागमन आहे. त्यांचं प्रथमतः मी संयोजकांच्या वतीनं करतोय सहर्ष स्वागत. धन्यवाद, वेलकम, स्वागत आहे.
सन्माननीय प्रवीणजी कडू. जसा षटक संपेल SSDचे एक कोऑर्डिनेटर आहेत मौर्य सर, त्यांचाही आदरपूर्वक सन्मान आणि तदनंतर मुख्य मान्यवरांचा आदरपूर्वक सन्मान पाहणार आहोत. O2 अक्षय सर. प्रवीण पंडित की ये कमबैक करने वाली गेंदबाजी है. राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करते हुए इस बार शाहरुख खान ने चित किया. यू मिस आई डेफिनेटली हिट. क्लीन बोल्ड होते हुए अक्षय गावंड बैक टू द डगआउट. करायचा आहे. वैशाली कॅटरसेन्स इव्हेंट यांच्या माध्यमानं वाशीपासून कोपरखैरण्यापर्यंत नवी मुंबईपासून किंबहुना रायगडमध्ये सातत्यानं वेगवेगळ्या मोठमोठ्या विभाग सोहळ्याप्रसंगी वैशाली कॅटर्स हे जे पाहतोय त्या वैशाली कॅटर्सचे मालक आदरणीय प्रवीणजी कडू यांचा आदरपूर्वक सन्मान. तदनंतर SSD मोबाईल शॉपचे कोऑर्डिनेटर सन्माननीय D मौर्य सर. मौर्य सरांना विनंती असेल की प्लीज आपण आपला आदरपूर्वक सन्मान इथं केलं जाईल. मी अजित पंडित यांना विनंती करेन की प्लीज आपण या आणि त्यांचा आदरपूर्वक सन्मान. या ठिकाणी षटक संपल्यानंतर परत एकदा मला वाटतोय नाणेफेकीचा कौल पिस्तूल आणि निनाद दोन्ही संघनायकांनी प्रेझेंटेशन बॉक्सकडे चला. एकीकडे असणार आहे निनाद संघनायक करण अँड कौशिक रतन स्पोर्ट्स. टॉससाठी एक षटकाच्या समाप्तीनंतर प्रेझेंटेशन बॉक्सकडे जाऊ. जिथं होईल आजच्या दिवसातील डू आर डाय, करो या मरो. जर योग्य कामगिरी झाली तर या प्रतियोगितेत आपलं अस्तित्व टिकून राहील. हो तो अक्षय सर. प्रवीण पंडित की तारीफ करना चाहूंगा. नपीतुली गेंदबाजी कर रहे हैं, सटीक लाइन लेन के ऊपर गेंदबाजी करते, कम बैक दिलाने वाले अपनी टीम के लिए गेंदबाजी है. SSD इंडियंस बनाम फंटू से दो टीमों के बीच का यह मुकाबला है. 39 रन SSD इंडियन टीम ने पहले सत्र में बनाए और 40 रन का टारगेट सेट किया. ये 40 रन का टारगेट सेट करते हुए दो खिलाड़ी पहले ओवर में ढेर हुए. यहाँ पे दूसरे ओवर में अक्षय गावन ढेर हुआ. 3 विकेटों के नुकसान के ऊपर टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर 15 रन. जड़ में गेंदबाजी ऑन ड्राइव किया, वहां पे फील्डर तैनात है लेकिन उसके हाथ से छिटकती हुई गेंद जाएगी काउ कॉर्नर की तरफ. एक रन मुकम्मल किया, दूसरा भी रन इत्मीनान के साथ पूरा किया दोनों बल्लेबाजों ने. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. दीप पाटिल का कॉल था स्ट्राइक के बल्लेबाज के लिए, लेकिन स्ट्राइक का बल्लेबाज बोला कि आप रुकिए, हम धीमे धीमे से स्कोर को आगे बढ़ाने की कोशिश करेंगे. और इस बार अंपायर की तरफ से दूसरे ओवर का समाप्ति का इशारा आते हुए दूसरे ओवर के बाद 17 रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर 3 विकेटों के नुकसान के ऊपर फंटूस 11 ये टीम आने वाली. यहाँ से आपको 18 गेंदें शेष और 18 गेंदों में रन बनाने होंगे. 23 रन, 18 गेंदें और 23 रन की आवश्यकता. थैंक यू. या मरो. लूजर लूजर अशी मॅच दोन्ही खरं तर प्लेअर ऑफ द टुर्नामेंटमध्ये त्या रेसमध्ये असणारे दोन्ही कर्णधार आहेत, दोन्ही संघ आहेत. दिलपेची भगत, सुभाष पाटील. चला या सुभाष पाटील आहेत का? तदनंतर त्यांच्या पवित्र शुभस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. दिलपेची भगत SSD मोबाईलच्या माध्यमानं सातत्यानं तुमचं योगदान राहिलं आहे. हे दोन कर्णधार आजची लूजर लूजर मॅच खेळणार आहेत आणि या मॅचमध्ये जिंकल्यानंतर आपलं अस्तित्व टिकून राहील. महत्त्वपूर्ण लढत असणार आहे. टॉस होणार आहे. करण अँड कौशिक विपक्ष शिवाज्ञा. प्रेसिडेंट कॉलिंग हेड अँड हेड. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकला जातो. काय निर्णय असणार आहे? क्षेत्ररक्षण.
पहिला सामना खेळत असताना खरं तर मला ठाऊक आहे की निनादसारखा एक मातब्बर कर्णधाराची खेळी पाहिल्यानंतर असं तुला वाटलं होतं की इथे खरं तर त्या रेसमध्ये तो आहे, तूही त्या रेसमध्ये आहेस. हा सामना कसा येईल प्रेक्षकांच्या भेटीसाठी? चांगलंच येईल. निश्चितच चांगला येईल. एकीकडे जाऊया, काय असणार आहे, तुम्ही पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करणार आहात, समोर असणारा हा कर्णधार निनाद याला फलंदाजीसाठी पाचारण करणार आहात. कमीत कमी धावसंख्येवरती रोखण्याचा तुमचा प्रयत्न असणार आहे. इकडे निनाद आहे. निनाद पहिल्या दिवशी बरसला होतात आणि त्याच्यानंतर मला वाटतोय तुझ्या अकाउंटवरती त्यावेळेस 7 की 9 विकेट्स होते, 150हून अधिक धावसंख्या होत्या. त्या रेसमध्ये सर्वांना एक वाटलं होतं की यावेळेला बूम बूम निनाद परत एकदा या ठिकाणी बरसेल का. एक सामना हरलेला आहे, परत एकदा एक लुजर म्हणून मॅच खेळताय. कशी प्रेक्षकांच्या भेटीसाठी मॅच येईल? लढाई तर चांगलीच होईल आणि मजा येईल गेम खेळायला. परत एकदा शुभेच्छा दिल्या जात आहेत. तोच दमखम तुमच्या खेळीमधून आपल्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी येईल. पुढे जाऊ नका, पहा कॉम्बॉक्समधून या 15 गेंदों में 18 रन की यहाँ से आवश्यकता होगी. काऊ कॉर्नर की तरफ ये चौका दागा. अभी 15 गेंदे शेष है और 18 रन की आवश्यकता होगी. दीप के बल्ले से आता हुआ ये तीर मानो चौके के पार गया और चौके के बदौलत रन संख्या बढ़ती हुई 15 गेंदे और जीतने के लिए यहाँ से आपको रन देखने को मिल गया 18. बैक टू बैक 2 चौके आते हुए बल्लेबाज के बल्ले से और यहां से जीत के काफी करीब जाती हुई ये टीम आपको देखने को मिलेगी. तालियों की आवाज आपको सुनने को मिलती है. बैक टू बैक 2 चौकों के बाद फिर से एक बार बल्लेबाज ऑन स्ट्राइक, नॉन स्ट्राइक में दीप पाटिल. हर्षल इस बार भी कोशिश कर रहा था चौका मारने की, लेकिन यहाँ पे डीप बैकवर्ड स्क्वायर लेग में गेंद चली गई. 2 रन यहाँ से मुकम्मल किए. लगभग अभी 3 गेंदों की अगर बात की जाए तो 10 रन इकट्ठा किए हैं इस बल्लेबाज ने. खुखार बल्लेबाजी करते हुए बल्लेबाज हर्षल भोईर कप्तान के साथ यहाँ से साझेदारी पनपती हुई. बढ़िया बल्लेबाजी, तारीफ करना चाहूंगा, सराहना करना चाहूंगा. और एक यहाँ से रन चुराया. देखो दोस्तों, काफी बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट यहाँ पे दोनों खिलाड़ियों में देखने को मिल रही है. सूझबूझ वाली पारी यहाँ से देखने को मिल रही है. साझेदारी यहाँ से पनपती हुई थी. कुल रन संख्या 29 रन स्कोर बोर्ड के ऊपर. जीतने के लिए अभी तक 11 रनों की आवश्यकता है. 13 रनों का योगदान देते हुए हर्ष भोईर लेट कट करने की कोशिश की थी. टिप्पा खाने के बाद अवे फ्रॉम द बॉडी यहाँ पे देखने को मिली. डॉट गेंद की समाप्ति. ये डॉट गेंद के साथ यहाँ पे स्कोर बोर्ड यहाँ पे थम सा गया है. 29 रन आने वाली यहाँ से 12 गेंदे और जीतने के लिए 11 रन की आवश्यकता होगी. कहीं मत जाइए, देखते रहिए मोटी जी प्रीमियर लीग 2025 सीजन 5. तब तक के लिए सुनेंगे हमारे डीजे मास्टर अमित पाटिल के माध्यम से सुमधुर संगीत. मुकाबला कौन हारेगा, लेकिन दीप और हर्ष ये दोनों सेट हुए बल्लेबाज है तो इनके माध्यम से रन आ सकते हैं. एक बोनस पॉइंट होगा, प्लस पॉइंट होगा
फंटूस 11 टीम के लिए मैनेजमेंट काफ़ी खुश है, सब दर्शक उनके खुश है, क्योंकि जिस तरह से परफॉर्मेंस दिया है इस साल के लीग में सीजन 5 में फंटूस 11 ने काफ़ी बढ़िया प्रदर्शन, तारीफ करना चाहूँगा, सराहना करना चाहूँगा। जिस तरह से ऑक्शन में प्लेयर को लिया गया था और उस हिसाब से यहाँ पे गेंद को एग्जीक्यूट करते हुए और वो मोमेंटम शिफ्ट करते हुए जीत का आने वाली 12 गेंदें और 11 रन की आवश्यकता है। बढ़िया प्रतियोगिता, जानदार शानदार, जिस प्रतियोगिता में शौनो शौकत है। ये दोस्तों शामियाना देख सकते हो, वो ट्रॉफी देख सकते हो, सिल्वर की चांदी की बढ़िया प्रतियोगिता है। महाराष्ट्र में नंबर 1 में तो कहना चाहूंगा ये प्रतियोगिता को यहाँ से देखने में मजा आ रहा है काफी। 11 रन की आवश्यकता होगी 12 गेंदों में और गेंदबाजी मार के ऊपर गेंदबाज प्रवीण पंडित, जिनके पास तजुर्बा है, अनुभव है, व्यक्तिगत दूसरा और टीम की तरफ से चौथा ओवर डालते हुए प्रवीण पंडित दूसरा ओवर जब डाला उन्होंने तब महज 5 रन दिए थे एक ओवर में। अभी खुद की तरफ से दूसरा, टीम की तरफ से चौथा ओवर डालते हुए प्रवीण पंडित राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे। थोड़ा सा फॉलो थ्रो में यहाँ पे गड़बड़ आ चुकी है तो फिर से एक बार जाएंगे, दौड़ लगाएंगे बल्लेबाज की तरफ। बारह गेंदों में 11 रन की आवश्यकता। प्रवीण पंडित ऑन ड्राइव किया, इस बार लॉफ्टेड ऑन ड्राइव, काउ कर्नर की तरफ गेंद ट्रबल होती हुई फील्डर बन जाएंगे दर्शक, वन बाउंस, गेंद जाएगी बाउंड्री के बाहर। आता हुआ मोटीजी प्रीमियर लीग 2025 का तनतनाता हुआ चौका, बल्लेबाज इस बार देखने को मिलेंगे हर्षल पाटिल। हर्षद व्यक्तिगत 19 रनों का योगदान देते हुए तारीफ करना चाहूंगा, सराहना करना चाहूंगा भाई। इंपॉर्टेंट मैच और इंपॉर्टेंट मैच में इंपैक्ट यहाँ पे पारी खेलते हुए हर्षल भोईर आज के दिन में चर्चा का नाम है। आज मोटी जुई में काफी चर्चा होगी इस खिलाड़ी की, जिस तरह से आज के इस मैच में प्रदर्शन किया उसने। अच्छी गेंद टिप्पा खाने के बाद बल्लेबाज को लगा हर्षल को कि ये गेंद वाइट हो सकती है, लेकिन अच्छी गेंदबाजी करते हुए प्रवीण, तारीफ करना चाहूंगा प्रवीण पंडित की कमबैक करने वाली गेंदबाजी। पहले गेंद के ऊपर चौका, उसके बाद डॉट गेंद। इस बार लॉफ्टेड ड्राइव, खाउ कॉर्नर की तरफ, फील्डर वहां पे तैनात है, कैच पकड़ा गया, ऊंचाई ज्यादा, लंबाई कम, परिणाम स्वरूप यहाँ पे विकेट मिला है। और ये मुझे तो कहूंगा कमबैक करने वाला ये ब्रेक थ्रू दिलाया है गेंदबाज प्रवीण पंडित ने। नौ गेंदों में 7 रन की आवश्यकता। इस बार हर्षद पाटिल आउट होने के बाद हर्षल भोईराबा आ चुके हैं बल्लेबाजी करने के लिए। 9 गेंदें और 7 रन की आवश्यकता है। यह आवश्यकता पूरी करने की कोशिश दोनों बल्लेबाज करने वाले हैं और ये 7 रन रोकने की कोशिश गेंदबाज भी करना है, क्योंकि फंटूस 11 टीम के दर्शक को लगता है कि मेरी टीम जीतनी चाहिए, एसएसडी इंडियन टीम को लगती है कि मेरी टीम जीतनी चाहिए, लेकिन जीतेगा वो जहां से मेहनत यहाँ पे रंग लाएगी जिसकी, वही जीतने वाला है। काफी बढ़िया ये मैच आ चुके हैं मुझे लगता है पैरों में। फिर से एक बार मेडिकल किट लेके जाओ जल्दी से जल्दी। प्रवीण पंडित जिनसे उम्मीदें हैं एसएसडी इंडियन के दर्शकों को, वो तो प्रवीण पंडित थोड़ा घायल हो चुका है, इंजर्ड हो चुका है, वो फिर से एक बार उठेगा और अपनी टीम के लिए इस बार अच्छी गेंदबाजी करेगा ऐसे मुझे लगता है। हर एक खिलाड़ी अपनी टीम जितवाने के चक्कर में अच्छे एफर्ट्स देता है। 9 गेंदें 7 की आवश्यकता है। काफी ये मोमेंटम देखो शिफ्ट हो चुका है। अभी कौन जीतेगा कौन हारेगा ये मुकाबला हम तय नहीं कर सकते हैं। हमारे साथ आज कॉम बॉक्स में हमारे महागुरु नितेश पंडित सर, जीतूराज पाटिल सर, श्रेयस पाटिल सर, नितेश भोईर सर, प्रियाल पाटिल सर, ऐसे नामचीन सब कमेंटेटर और हमारे कमेंटेटर जी हमारे साथ बैठे हुए। पनीश भोपी सर काफ़ी मशहूर कमेंटेटर
नाइट के प्रतियोगिता में हम इनको देख चुके हैं, काफी बढ़िया कमेंट्री करते हैं। हारने वाली टीम भी इनकी कमेंट्री सुन के खुश हो जाती है। ऐसे हमारे ये कमेंटेटर पनीश भोपी, थोड़ा सा इंजर्ड हो चुका है ये प्लेयर, उसके बाद ये फिर से एक बार मुकाबले को शुरुआत की जाएंगी। तब तक के लिए हमारे डीजे मास्टर अमित पाटिल के माध्यम से सुनते हैं सुमधुर संगीत। कहीं मत जाइए, देख पंडित आपको देखने को मिलेंगे। जड़ पे गेंदबाजी, इस बार गेंद को पकड़ा जाएगा। एवरी डॉट बॉल, प्रेशर क्रिएट्स ऑन द बैट्समैन। ये प्रेशर का खेल है क्रिकेट। 21 साल सचिन रमेश तेंदुलकर सर ने यहाँ पे प्रेशर हैंडल किया और ये क्रिकेट खेला। वही क्रिकेट खेलते हुए दोनों बल्लेबाज हर्षल भोईर और दीप पाटिल। लेग ग्लांस करने की कोशिश की थी, इस बार चकमा दिया, विकेट कीपर को चकमा दिया। लेग गली और ऑफ गली के फील्डर को गेंद जाएगी बैक ऑफ द स्टंप, जाएगी 4 रन के लिए। देख राजा पहले से रन आपको डिफेंस करने में कम थे और यहाँ पे विकेट कीपर ने गलती की, 2 फील्डरों ने यहाँ पे गलती की और इसका भुगतान आपको करना पड़ा। 37 रन स्कोर बोर्ड के ऊपर आपको 3 विकेट के नुकसान के ऊपर देखने को मिलेंगे। अभी जीतने के लिए महज 3 रन की आवश्यकता। लोअर फुल टॉस की गेंद इस बार ऑन ड्राइव किया, लॉफ्टेड खाऊ कॉर्नर की तरफ पकड़ा जाएगा कैच। इस बार विकेट ढेर होता हुआ मैदान से बाहर होता हुआ चारों खाने चित। गारवारी धमान, क्योंकि यहां से 6 गेंदे और 3 रन की आवश्यकता है। दोनों शुभम के लिए उनके ब्रदर की तरफ से हर एक छक्के के लिए 6 रन, लेकिन 3 ही रन चाहिए यहाँ पे, मतलब एक ही छक्के के लिए यहाँ पे धनराशि दी जाएगी। 500 चाहिए तो महेंद्र सिंह धोनी के स्टाइल में छक्का मारना पड़ेगा, मुकाबला जितवाना पड़ेगा, जीत का परचम लहराया यहाँ पे जाएगा। लेकिन गेंदबाज भी छोड़ने वाला नहीं है, उनको भी जीतना चाहिए। अड्डा बॉयज की तरफ से 500 रुपए की धनराशि है। तो चलो चलते मुकाबले की तरफ। 6 गेंदे 3 रन की आवश्यकता। खुद कप्तान सेनापति यहाँ पे मैदान में उपलब्ध है, दीप पाटिल। उनके कंधों के ऊपर जिम्मेदारी काफी है। कंधे यहाँ पे दोस्तों छोटे हैं लेकिन जिम्मेदारी काफी बड़ी है। देखना होगा दीप पाटिल मुकाबला जितवाएगा या नहीं जितवाएगा, क्योंकि गेंदबाज भी उसे रफ्तार से गेंदबाजी करने वाला है। गेंदबाजी मार के ऊपर बबलू पंडित, प्रवीण पंडित का ओवर खत्म होने के बाद यहाँ पे बबलू पंडित गेंदबाजी करते हुए 6 गेंदे 3 रन की आवश्यकता। कौन जीतेगा मुकाबला, फंटूस 11 या एसएसडी इंडियन टीम? ये 2 टीमों के बीच का मुकाबला आके रुका हुआ है। यहाँ पे 6 गेंदे 3 रन की आवश्यकता। गेंदबाजी मार के ऊपर बबलू पंडित यहाँ पे फील्डिंग की सजावट करते हुए कप्तान के साथ। खाऊ कॉर्नर, डीप मिड विकेट, लॉन्ग ऑन, डीप पॉइंट, इस दायरे में खिलाड़ी तैनात कर चुके हैं। इस बार लॉन्ग ऑन दायरे में फील्डर आपको देखने को मिलेगा गिरीश, जिन्होंने आज काफी हद तक रन बनाए, लेकिन इस बार टीम फंसी हुई है उनकी एसएसडी इंडियन टीम। 6 गेंदे 3 रन की आवश्यकता। बढ़िया यहाँ पर लॉप किया,
यहाँ पे जीत का परचम लहराने वाला या होगा नहीं। इस बार कैच पकड़ा गया, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, विकेट यहां से मैदान से बाहर होता हुआ कम बैक करती हुई एसएसडी इंडियन टीम। तालियों की गूंज आवाज सुनने को मिल रही है उनके डग आउट से। अमोल आयोजन केले क्रिकेट सामन्यांचा, शीशा ऑडिओ साऊंड परफेक्ट टॉप लेवलचा, मोठी जोई प्रीमियर लीगचा कुणी नाद नाही करायचा, मोठी जोई प्रीमियर लीगचा कुणी नाद नाही करायचा, मोठी जुई प्रीमियर लीगचा कोणी नाद नाही करायचा। जिस खिलाड़ी से उम्मीद थी खिलाड़ियों को और दर्शकों को, दीप पाटिल मैदान से बाहर हो चुका है। दीप पाटिल व्यक्तिगत अपना 12 रनों का योगदान दे चुके हैं। अभी 5 गेंदें शेष है और 3 रन की आवश्यकता होगी। नए बल्लेबाज मैदान की तरफ रुख करते हुए 22 यार्ड पिच की तरफ पहुंचते हुए बल्लेबाज है परेश पाटिल। 5 गेंदों में 3 रन की आवश्यकता। इस बार धड़कने तेजी से यहां पे बढ़ती हुई, दर्शकों को 5 गेंदें और 3 रन की आवश्यकता है। छह विकेट गए हैं इस बार, आपको देखने को मिलेंगे। जीतने के लिए अभी 5 गेंदों में 3 रन की आवश्यकता होगी। गेंदबाजी बार के ऊपर गेंदबाज आपको नजर आएंगे उमेश भोईर। लेग कट इस बार देखने को मिला, गेंद जाएगी डीप पॉइंट की तरफ, आता हुआ ये जीत का परचम लहराने वाला चौका। एसएसडी इंडिया टीम को इस बार परास्त किया और फंटूस 11 पहुंच चुके हैं। इस बार फाइनल में जाएंगे। आज के दिन के शुभकामनाएं देना चाहूंगा दोनों टीम को, बढ़िया प्रदर्शन, और बढ़िया प्रदर्शन के तहत फंटूस 11 गो इनटू द फाइनल।